हैदराबादला फिरायला जाण्याआधीच निवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच खून का झाला? सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब, संगणकाची हार्ड डिस्कही गायब, जंगलापर्यंत गेलेला श्वानपथकाचा माग. हा साधा चोरीचा प्रयत्न होता का, की आधीपासून आखलेलं थंड डोक्याचं षडयंत्र? एक नाही तर एकापेक्षा जास्त मारेकरी असण्याची शक्यता. मग मारेकरी कोण आणि त्यांनी 63 वर्षीय वर्षा जोशी यांना का ठार मारलं असावं? हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चिपळूणमधील सेवानिवृत्त शिक्षिका मूलबाळ नाही म्हणून पतीच्या निधनानंतर एकट्याच राहणाऱ्या गुरुवारी 7 ऑगस्टला फिरण्यासाठी म्हणून आपल्या मैत्रिणीसोबत हैदराबादला जाणार होत्या. मैत्रीण सतत फोन करत होती पण त्या उचलत नव्हता. अखेर त्या मैत्रिणीने शेजाऱ्यांशी संपर्क साधला आणि नंतर उघड झाला तो सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून. अंगावर कसल्याही मोठ्या खुणा नव्हता, पण बेडरूममध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह, घराचा मागचा उघडा दरवाजा, ही परिस्थिती हा खून आहे असेच दर्शवणारी. कुणाचंही मन गलबलून यावे असा अंत या 63 वर्षीय महिलेच्या वाट्याला आला आहे. वर्षा वासुदेव जोशी यांना आयुष्यातील काही क्षण आनंदात घालण्यासाठी फिरायला जायचे होते, मात्र त्याआधीच्या रात्रीच त्यांना काळाने गाठले. चिपळूण शहरालगतच्या धामणवाणे खोतवाडी येथील रहिवासी असलेल्या वर्षा जोशी यांची मैत्रीण सतत फोन करत असल्याने हा प्रकार गुरुवारी लक्षात आला. पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानाने जंगलापर्यंतचा माग काढल्याने आता पोलिसांनी न थांबता जंगलात आपले सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दल व अतिरिक्त सुरक्षा दलाचे जवानही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेण्यात आला आहे. तो तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने पोलिसांनी त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस पथकासह ठसे तज्ज्ञ, श्वान पथक, शीघ्र कृती दल आणि अतिरिक्त सुरक्षा दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. दुपारनंतर धामणवाणेच्या जंगलात सुरू झालेली ही जंगलातील शोध मोहीम उशिरापर्यंत सुरू होती. वर्षा जोशी यांच्या घरातील कपडे अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ मंगळसूत्र व अन्य काही दागिने आढळले, मात्र घरातील इतर दागिने अथवा किमती वस्तू चोरीस गेल्या आहेत का याचा शोधही पोलीस घेत आहेत. एकीकडे ही शोध मोहीम सुरू असताना जोशी यांचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेऊन तेथे विच्छेदन करण्यात आले. त्यांचा वैद्यकीय अहवाल तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षा जोशी यांच्या अंगावरील कपडे फाटलेल्या स्थितीत होते, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर व्रणही बसत होते. याशिवाय पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेण्यात आला आहे. त्यामुळे हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा खून कोणी केला आणि कशासाठी केला गेला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता असून खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल 5 पथके तैनात केली आहेत. त्यापैकी एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले असून अन्य 4 पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या माध्यमातून काही संशयित हालचाली हाती लागण्याची शक्यता आहे. जेथे घटना घडली त्या घरातील सीसीटीव्हीचा व्हीडीआर मारेकरी आपल्यासोबत घेऊन गेले, त्यामुळे तपासात बाधा येणार असे वाटत होतं. पण स्थानिक भागातील काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यातील काही हालचाली लक्षात घेता एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. या आधारामुळे आता येत्या 2 दिवसात या प्रकरणाचे मुख्य धागेदोरे उघड होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज, रत्नागिरी, चिपळूण. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.